इतिहास झालं, भूगोल झालं, राज्यशास्त्र झालं. जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या तिन्ही विषयाचे ऑलरेडी त्याचा व्हिडिओ YouTubeवर टाकलेला आहे. आता नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही चेक करू शकता. समाजशास्त्र इयत्ता 12वी. यावर्षी जे बोर्डाला एक्झाम्स होणार आहे, जर समाजशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करायचे असतील तर त्याच्यासाठी कसा अभ्यास करावा लागणार आहे, त्याचबरोबर कोणते कोणते प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहेत, संकल्पना चित्र कोणतं कव्हर करायचं आहे, फरक स्पष्ट करा कसा अभ्यासाचा आहे, उतारा कोणते कोणते वाचायचे आहेत, त्या सर्व विषयाबद्दल या समाजशास्त्र विषयातील या सर्व प्रश्नांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. ऑलराईट. आणि सर्वात महत्वाचं, या व्हिडिओमध्ये जेही समाजशास्त्रासंबंधी महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर सांगणार आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जर पाहिजे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. ते लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाताल. ऍप्लिकेशन मध्ये 21 रुपयाचं नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे. त्याची प्राइस मे बी आता 51 झाली असेल. तर तो कोर्स घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांची सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. राईट. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे समाजशास्त्रामध्ये तो आहे फरक स्पष्ट करा. आता अनेक फरक स्पष्ट करा असतात. जेवढे जास्त मी या क्वेश्चनची जी लिस्ट आहे, या प्रश्नाच्या लिस्टमध्ये जेवढे मी प्रश्न सांगेन त्यातले असं नाही की तुम्ही सगळेच करायला पाहिजे, बट पॉसिबिलिटी जास्त आहे की जेवढे जास्त तुम्ही प्रश्न कव्हर करताल तेवढे जास्त तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस असतात. राईट. आणि खूप मुलांचा गैरसमज होतोय की बाबा सर आम्ही तर एवढेच प्रश्न आहेत, एवढेच प्रश्न करायचे का? नाही, बाकी कोणते दुसरे प्रश्न करण्याच्या अगोदर हे प्रश्न करा, नक्की तुम्हाला मार्क्स मिळतील. ऑलराईट. डन. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो तुम्ही चेक करू शकता फरक स्पष्ट करा मध्ये. पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती, ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम, बौद्ध धर्म, जैन धर्म, पारसी धर्म, इस्लाम धर्म, आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय, शहरी समुदाय, ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय, म्हणजे 3 जरी समुदाय केले तर ऑलमोस्ट तुमचं क्लिअर झालं. जातीयवाद आणि संप्रदायवाद, भाषिकवाद, प्रादेशिकतावाद, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, वैयक्तिक समस्या, सामाजिक समस्या, भ्रमणध्वनी व्यसन, अंमली पदार्थ व्यसन, चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, जाती विविधता आणि वर्ग विविधता. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही महत्वाचे फरक स्पष्ट करा पुस्तकामध्ये दिलेले आहेत, बट पहिलं प्राधान्य तुम्हाला ह्या फरक स्पष्ट करायला द्यायचा आहे, त्याच्यानंतर इतर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे स्वाध्यायामध्ये संकल्पना चित्र दिलेले आहेत ते तर ऑलरेडी आपल्या 21 रुपयाचा जो आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे त्याच्यामध्ये तर दिलेलेच आहेत, सगळ्यांचेच दिलेले आहेत. प्लस तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा संकल्पना चित्र पूर्ण करा दिलेलं आहे. बट ते करण्याच्या अगोदर मी जे सांगतो ते तेवढं कव्हर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे पुरुषार्थ. आता पुरुषार्थ मध्ये कोणते कोणते घटक येऊ शकतात काय नाही हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. सर फक्त एवढं एकच आहे का? नाही, पुरुषार्थच्या व्यतिरिक्त आहे इस्लामाचे स्तंभ, त्याच्यानंतर शीख धर्मातील करार, त्यानंतर जात वर्णाश्रम, पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा, जात वर्णाश्रम, त्याच्यानंतर आश्रम व्यवस्था, आश्रम व्यवस्थेनंतर नेक्स्ट चेक करा आदिवासांचे धर्म. राईट. हा सुद्धा तुम्हाला एक व्यवस्थित कव्हर करायचं आहे. अगेन सांगायलो याच्या आन्सर्स कुठे भेटतील? डिस्क्रिप्शन मध्ये 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे. अरे बाबा अगोदर व्हिडिओ तर बघ पहिला पहिले व्हिडिओ बघ नंतर तो कोर्स कडे जा. राईट. त्याच्यानंतर 7वा भारतीय भाषा परिवार. राईट. एवढेच आहेत का? नाही, लिंग आधारित विविधता, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे, त्यानंतर नेक्स्ट आहे डेव्हिड ॲब्रले यांनी सांगितलेले सामाजिक चळवळीचे प्रकार. राईट. जे 4 आहेत ते इथे तुम्हाला लिहायचे आहेत, 4 प्रकार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न 6वा, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके. आता तुमच्या समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये अनेक उतारे दिलेले आहेत, जसं की
सप्टेंबर 2021 चा पेपर चेक करताल तर तिथं तुम्हाला हा उतारा विचारण्यात आला होता, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील संबंधी तुम्हाला एक उतारा तुमच्या पुस्तकात आहे समाजशास्त्राच्या, तो तुम्हाला इथं विचारण्यात आला होता आणि तिथे तुम्हाला काही प्रश्न सुद्धा दिले होते, म्हणजे रुक्मिणी देवीच्या कुटुंबाला येणाऱ्या 3 समस्या सांगा, या उतारामध्ये आलेली लैंगिक श्रम विभागणी दर्शवा आणि त्यांची सविस्तर चर्चा करा. तुम्ही जर पुस्तकातले सर्व उतारे केलं तर तुम्हाला लक्षात असेल. अगेन सर उतारे तर झाले, बट त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात ते आम्हाला कसं कळेल? 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये समाजशास्त्राच्या फोल्डर मध्ये जा, तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील प्रत्येक चॅप्टरचे. त्याच्यानंतर तुम्ही जर मे बी मार्च 2022 चेक कराल तर तिथं 9वा उतारा तुम्हाला विचारण्यात आला होता. पुणे येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या धोरण निर्मितीच्या विभागाच्या प्रतिनिधींना त्यांच्या कर्मचारी समितीपुढे केलेले काल्पनिक भाषण वाचा, अशा संबंधी एक उतारा आला होता. त्यानंतर मार्च 2023 मध्ये जो मागच्या वर्षी बोर्डाला पेपर झाला होता त्याच्यामध्ये सामाजिक समस्यांचा सामना कसा करावयाचा या संबंधी उतारा तुम्हाला विचारण्यात आला होता. आता सर उतारा तर हा विचारण्यात आला होता, बट उतार्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते तर काही 4 प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला ह्याच्यामध्ये आले होते. उतार्यामध्ये 2 प्रश्न येतात, एक उतारावर आणि एक व्यक्तिगत मत नोंदवा. त्याच्यामध्ये चेक करा काय अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की सामाजिक नियमने तुमच्या वर्तनास कसे मार्गदर्शन करतात आणि संस्कृतीतील भेदांमुळे संघर्ष उद्भवतो या विधानाचा समर्थन करा. राईट, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला उताराबद्दल आले होते. आता तुमच्या पुस्तकात उतारा जो आहे तो रिपीट होत नाही. राईट, आता हा गेल्या वर्षी येऊन गेला तर याचा यावर्षी यायचे चान्सेस फक्त 0.5% आहेत. राईट, बट ह्याच्या व्यतिरिक्त जे उतारे आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला तर 6 मार्क तुमचे पक्के. त्या उतारे त्याच्या संबंधी येणारे प्रश्न 21 रुपयाच्या कोर्स मध्ये ऑलरेडी सांगितलेले आहेत, चेक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट काही प्रश्न आहेत. प्रश्न 5वा ब, ज्याच्यामध्ये खालील विधाने चुकी बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. आता सकारण स्पष्ट करामध्ये काही अशा प्रकारचे प्रश्न असतात महत्वाचे, ज्याच्यामध्ये धार्मिक शिकवणीचा मानवी वर्तनावर कोणताही प्रभाव नाही, भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडून आले आहेत, कायदे व सामाजिक बदल आणण्यास मदत करतात, बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरलेला आहे, भारतात विविधतेत एकता आहे, जागतिकीकरणाचा फक्त सकारात्मक प्रभाव आहे, महिलांच्या सशक्तीकरणावर शिक्षणाचे कोणतेही प्रभाव पडत नाही, भ्रमणध्वनी व्यसन फक्त तरुणांमध्ये आढळते, सामाजिक लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे, तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरते. राईट, असे काही प्रश्न आहेत, सकारण स्पष्ट करा. अगेन सांगायलो मी, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा महत्वाचे असतात जे एक्झामला येतात, बट पहिलं प्राधान्य ह्याला द्यायचं आहे. अगेन एक्झामच्या पुढं मी समाजशास्त्र संबंधी आणखी एखादा एक व्हिडिओ टाकेन अपडेट वर, ज्यावेळेस बाकीचे पण राहिलेले आपण कव्हर करून घेऊयात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मी तुम्हाला 7 प्रश्न सांगेन जे तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यासाचं आहे. YouTube वर समाजशास्त्र संबंधी मोजकेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, मी ऑलरेडी चेक केलेलो आहे, जे की लास्ट इयरशी संबंधित आहेत, काही त्याच्यापेक्षा जुने आहेत. बट तुम्हाला काही व्हिडिओज मध्ये अशा प्रकारचे प्रश्न दिसतील, काही व्हिडिओज मध्ये त्याच्या व्यतिरिक्त दिसतील. तर हे महाराष्ट्र बोर्डानं 2021 साली जेव्हा लॉकडाऊन पडला होता त्यावेळेस प्रश्नपेढी तयार केली होती, तर त्यातील काही प्रश्नांचे छोटे मोठे आहेत. राईट, याच्यामध्ये आणखी काही ऍड ऑन करायचे मी चेक केलं, पण गरज नाही, एवढे जरी केले तर मोर दॅन इनफ आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतावर वसाहत काळाचा कसा परिणाम झाला आहे, चर्चा करा. धर्माचा समाजावर परिणाम होतो, योग्य उदाहरण देऊन चर्चा करा. ग्रामीण समुदायाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते व त्या समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करा. शहरी समुदायाचे समस्याचे वर्णन करा, आपल्या मते कोणत्या उपाययोजना करून या समस्या सोडविता येतील. आदिवासींच्या समस्या सांगा,
या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सांगा. भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. उदाहरणासह चर्चा करा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक विषयांवर योग्य उदाहरणासह चर्चा करा. आणि 8वा आहे भारतीय समाजात बदल घडून येण्यासाठी अंकीकृतकरण व आधुनिकीकरणाची कशी मदत झाली ते उदाहरणासह स्पष्ट करा. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खाली आणखी 10 ते 12 7-8 प्रश्न आहेत. प्लस तुम्हाला या प्रश्नपेढीमध्ये याचबरोबर वस्तुनिष्ठ प्रश्न, महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहेत. आता हा PDF तुम्हाला जर प्रश्न लिहून घेत बसायला वेळ नसेल, ऍज इट इज हा PDF जर हवा असेल तुमच्या मोबाईल मध्ये, सर मला टाइम वेस्ट करायचं नाहीये, 2 दिवसावर पेपर आहे, मला हा PDF काही करून हवाय, डिस्क्रिप्शन मध्ये 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्सची लिंक दिलेली आहे, जिथं ह्याच बरोबर तुम्हाला अशाच प्रकारचे राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र इन्क्लुडिंग समाजशास्त्राशी संबंधित सर्व नोट्स तिथे अवेलेबल आहेत. फटाफट जाऊन चेक कर, टाइम वेस्ट करू नकोस. व्हिडिओ जर पूर्ण बघितलास, व्हिडिओला लाईक करा. आणखी जर काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा, आपण बाकी सर्व गोष्टींवर चर्चा नक्की करू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. हे बघा, इतिहास झालं, भूगोल झालं, राज्यशास्त्र झालं, समाजशास्त्र झालं, आणखी कोणत्या विषयाचे महत्वाचे प्रश्न पाहिजे नक्की कमेंट करा. मी नक्की महत्वाचे प्रश्न तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलवर आर्ट्सशी संबंधित, कॉमर्सशी संबंधित अपडेट्स येत असतात. कोणते एक्झाम्स आहेत, काय नाही, वेळापत्रक कधी आलं, अर्थशास्त्र संबंधित तर पूर्णच्या पूर्ण व्हिडिओज अवेलेबल आहेत. OCM चिटणीसाच्या कार्यपद्धतीची सुद्धा आहेत, नक्की चेक करायचं आहे. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.